पालखी उचलली गेली. पालखी मागोमाग रमाबाई जात होत्या. जो पुढे येईल त्याला उंजळीनं नाणी वाटत होत्या. बाया बापड्यांना अंगावरील दागिना उतरवून देत होत्या. नदीपर्यंत जाईपर्यंत त्यांच्या कानातल्या कुड्यांखेरीज काहीही राहिलं नाही. साऱ्या वाटेवर दुतर्फा शिपाई उभे होते. मराठे मंडळी पांढऱ्या फेट्यात उभी होती. ब्राह्मण मंडळी उघडी बोडकी मागून जात होती. घाटावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. नदीच्या दोन्ही काठांवर माणूस मावत नव्हता. नदीचं पात्र शांतपणे वाहत होतं. वारा सुटला. घाटावर पुरुषभर उंचीची चंदनाची चिता रचली होती. 11 आहुतींनी युक्त असा तुपाचा होम करून अग्नीला प्रदक्षिणा घालून रमाबाई धर्मशिळेवर उभ्या राहिल्या. ते पाहताच मैनेला भान राहिलं नाही. ती धावत रमाबाईंच्या जवळ गेली आणि त्यांना मिठी मारून रडू लागली. तिच्या पाठीवर थोपटत रमाबाई म्हणाल्या, मैना, रडू नकोस. तुझं लग्न झालेलं पाहायची आमची इच्छा पुरी झाली नाही. तुमचा संसार चांगला होईल हा आमचा आशीर्वाद आहे. तो वाया जायचा नाही. आता जास्त अडवू नकोस. मोठ्या कष्टानं मैना वळली. रमाबाईंनी हाक मारली, मैना. मैना वळली. रमाबाईंनी हसत आपल्या कानात राहिलेल्या अखेरच्या कुड्या काढल्या आणि मैनेला देत त्या म्हणाल्या, हे घे, माझी आठवण म्हणून ठेव. जा. गळ्यातल्या सौभाग्य लेण्याखरीच त्यांच्या अंगावर दागिना उरला नाही. मैना दूर जातात समोरच्या अथांग जनसमुदायाला त्यांनी हात जोडले आणि शिडीवरून चितारोहण केलं. माधवरावांचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन रमाबाई बसल्या होत्या. माधवरावांचा शांत चेहरा त्या निरखत होत्या. जनसमुदायातनं उठणारा आक्रोश त्यांच्या कानांवर आता पडत नव्हता.